SP क्राईम न्यूज नेशन. पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी सुरू. या प्रकरणात जो साक्षीदार आहे त्याच व्यक्तीच्या संगनमताने राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांनी कल्पवृक्ष प्लांटेशन कंपनीद्वारे परस्पर भूखंड लाटला आणि 300 कोटींपेक्षा अधिक रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. या भूखंडावर अनंत वन हा प्रकल्प उभारण्यात आला असून तेथे डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशनचे कार्यालय स्थापण्यात आले असून प्रकल्पातील इतर मालमत्तांची थेट चालू बाजारभावा मूल्यानुसार विक्री करण्यात आली आहे. प्रामुख्याने मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवार आणि शीतल तेजवानी यांच्यामध्ये झालेल्या करारामध्ये साक्षीदार असलेला साहिल प्रधान आणि इतर सदस्यांची नावे या भूखंड घोटाळ्याच्या प्रकरणातही आढळून येत असल्याचे कुंभार यांनी सांगितले. कुंभार म्हणाले, पुण्यातील शिवाजीनगर येथील सुमारे 2 एकराचा भूखंड धर्मादाय आयुक्तालयाकडून 60 वर्षांच्या दीर्घ मुदतीवर कल्पतरू प्लांटेशन कंपनीला देण्यात आला. कालांतराने या ठिकाणच्या 15,000 चौरस फूट जागेवर चटई क्षेत्र निर्देशांक वाढवून 63,000 चौरस फुटाचे बांधकाम असलेली इमारत बांधण्यात आली. महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण नोंदणी क्रमांक या क्रमांकाद्वारे नोंदही उपलब्ध आहे. वास्तविक धर्मादाय ट्रस्टची जागा भाडेपट्ट्यावर देण्यात आली असताना या जागेची डेक्कन शुगर आणि पुन्हा कल्पतरू प्लांटेशन असे हस्तांतरण दाखवण्यात आले. जागा विक्री करण्याचा कोणताही अधिकार नसताना संबंधित कंपनीने या जागेवरील 6 मजले परस्पर विक्री केले, ज्याची किंमत 300 कोटींपेक्षा जास्त आहे. डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन या संस्थेची जागा विकसित करण्यासाठी संस्थेने साहिल प्रधान या व्यक्तीला कुलमुक्त्यार देण्यात आले. प्रधान ही व्यक्ती मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात अमेडिया कंपनी आणि शीतल तेजवानी यांच्यात जो करार झाला त्या व्यवहारात साक्षीदार आहे. त्यामुळे या प्रकरणात पार्थ पवार यांचा सहभाग दिसून येत आहे. या जागेसाठी निविदा प्रक्रिया राबवताना दौंड शुगर लिमिटेड, जय ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड आणि कल्पवृक्ष प्रायव्हेट लिमिटेड या मुख्यमंत्री पवार यांच्याशी संबंधित 3 कंपन्यांच्याच निविदा येणे, त्यापैकी कल्पवृक्ष कंपनीला अंतिम निविदा मंजूर होणे, कंपनीने थेट जागा विकसित करणे हा योगायोग नसून ठरवून भूखंड लाटण्याचा हा प्रकार आहे. कल्पवृक्ष प्लांटेशन कंपनीचे संचालक आणि खासदार सुनेत्रा पवार या इतर कंपन्यांमध्येही एकत्रित संचालक आहेत. मुदतीनुसार भाडेतत्वावर जागा दिल्यावर संबंधित जागेवर कोणताही वित्त पुरवठा किंवा बँकेचे कर्ज काढता येत नाही, परंतु या जागेवर 25 कोटींचे कर्ज काढण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्या ठिकाणी आलिशान कार्यालय सुरू झाल्यावर याबाबत कायदेशीर माहिती काढली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. कल्पतरू प्लांटेशन कंपनी यांनी भाडेतत्वावर घेतलेल्या जागेचा काही भाग परस्पर विक्री केला आहे. त्यामुळे याबाबत सखोल चौकशी करणे गरजेचे आहे, असे कुंभार यांनी नमूद केले आहे.